लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार। लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली आहे। म्हणजेच पात्र बहिणींना आज एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कालच येणार होता, परंतु काल बँकांना सुट्ट्या असल्यामुळे काल बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना आज सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, काही बहिणींना आज दुपारी पैसे येणार आहेत आणि काही बहिणींना आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, दोन्ही हप्त्यांचे पैसे घेण्यासाठी आज या 38 बँका चालणार नाही। थेट महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिला सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करतो। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये। हो आले, आमचे पैसे सकाळी आले। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 38 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाही। तुम्ही लवकरात लवकर बँक खातं सुद्धा बदलायचं आहे, कारण या 38 बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारताची सर्वात मोठी बँक आहे, तर त्या बँकेने या 38 बँका बंद सुद्धा केलेले आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं या 38 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर 38 बँकेमधील ते खातं सुद्धा बदलायचं आहे, अन्यथा पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। थेट महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा आलेला आहे। सोबतच आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। तर या गॅससाठी वेगळे आदेश जाहीर करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, एप्रिल हप्त्यासाठी मे हप्त्यासाठी वेगळे यादी आलेली आहे आणि या गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी वेगळी यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे एप्रिल हप्त्यासाठी मे हप्त्यासाठी कोणती यादी जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच या दोन्ही महिन्यांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। परंतु या गॅससाठी फक्त एकच पात्रता घालण्यात आलेली आहे, ते पात्रता म्हणजे तुमचा अर्ज फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा तरी पण तुम्हाला पैसे येणार आहे। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, यासोबत पुढच्या महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कालच येणार होता, परंतु आज दोन्ही हप्ते सोडायचे होते, त्यामुळे काल फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। म्हणजेच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 महिन्यांचे 3,000 रुपये सुद्धा
येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींची अजून 2100 रुपयांची प्रतीक्षा संपलेली नाही. लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये देण्यात येतील. थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा 2100 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे म्हणजेच ओवाळणीचे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत आणि बोनसचे पैसे येणार आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. कारण लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत होते. तर त्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना या लाभांचे पैसे येणार नाहीत. म्हणजेच एकाच दिवशी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे सोडणं शक्य होणार नाही. त्यामुळे काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येत असतात. त्यामुळे जे डीबीटीची लिमिट आहे तर त्या लिमिटनुसार आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच सरासरी 35 लाख बहिणींची डीबीटी एका दिवशी तयार होत असते. म्हणजेच आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तुम्हाला युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने जर मेसेज आलेला असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. परंतु या तिन्ही लाभांचे पैसे वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून 3 याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा ज्या यादीमध्ये असेल त्यानुसार पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच आजसाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, या तिन्ही लाभांचे पैसे वितरण करण्यासाठी प्रामुख्याने 3 याद्या सुद्धा तयार केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जी पहिली यादी आहे तर ती पहिली यादी 12 जिल्हे आणि 10 बँकांची आहे. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच दुसरी यादी 12 जिल्हे आणि 15 बँकांची आलेली आहे आणि तिसरी यादी 12 जिल्हे आणि 20 बँकांची जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे. त्याच्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, मे महिन्याचा 11वा हप्ता, 3 गॅसचे 2500 रुपये आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु आज जे पहिली यादी जाहीर केली जाणार आहे तर त्या पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या पहिल्या यादीमधील असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. बघा आज पहिल्या यादीमधील 12 जिल्ह्यांमधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी डीबीटी तयार करण्यात आलेले आहे. पैसे सुद्धा वितरण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु या लाभांचे पैसे वितरण करण्यासाठी घेण्यासाठी 38 बँका चालणार नाही. जर तुमचे बँक खाते या 38 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत. पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. या 4 नियमांपैकी जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे या 38 बँका लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी चालणार नाहीत. ज्या बहिणी पहिल्या नियमाचं पालन करतील त्यांनाच पुढील 5 वर्ष या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जे बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत त्या 4 नियम सुद्धा बघणार आहोत. त्या 4 नियमांपैकी पहिला नियम सांगितलेला आहे की 38 बँका चालणार नाहीत. त्या 38 बँका सुद्धा सांगणार आहेत. जर तुमची बँक असेल तर तुम्ही तात्काळ बदलायची आहे किंवा दुसऱ्या बँकेमध्ये
हप्ता सुद्धा घ्यायचा आहे. परंतु ज्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये पाहिजे असेल, सोबतच ज्या बहिणींना एप्रिल हप्ता मे हप्ता पाहिजे असेल, ज्या बहिणींना बोनसचे पैसे पाहिजे असतील, तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही. थेट राज्य सरकारकडून आज आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बघा ही पात्रता जुनीच आहे, परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा या बदलामधील नियमांचं पालन करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस 4 चाकीचे नियम वेगळे घालण्यात आलेले होते, परंतु आता एप्रिल हप्त्यासाठी मे हप्त्यासाठी 4 चाकीचे नियम वेगळे सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालेल, सोबतच टॅक्सी असेल तर चालेल, रिक्षा असेल तरी पण चालेल, किंवा भाड्यासाठी एखादी ओमिनी गाडी घेतलेली असेल तरी पण चालणार आहे. परंतु जर तुम्ही 4 चाकी 4 व्हीलर गाडी स्वतःसाठी खरेदी केलेली असेल, ती गाडी भाड्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले नसेल, म्हणजे त्याची नोंदणी केलेली नसेल तर पैसे येणार नाहीत. बघा 4 चाकीवरचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे येतील, परंतु ज्या बहिणी नियमामध्ये बसत नसतील, नियमांचं उल्लंघन करतील, त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे उत्पन्न. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. परंतु काही बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजेच काही बहिणींचे उत्पन्न 3 लाख रुपये, काही बहिणींचे उत्पन्न 4 लाख रुपये, काही बहिणींचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त सुद्धा झालेलं आहे. जर तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता मे हप्ता गॅसचे पैसे बोनसचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल. बघा या योजना भरपूर दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांचा अर्ज पात्र ठरला, त्यांना सुद्धा पैसे येत होते. परंतु काल याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येईल, डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावण योजना यांसारख्या योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही, फक्त एकाच योजनांचा लाभ घेता येणार आहे. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे, अन्यथा तुमचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे कारखाना. बघा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कारखान्यामध्ये किंवा खाजगी कारखान्यामध्ये परमनंट कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबतच तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल, पेन्शनधारक असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असेल तरच पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही 4 पात्र
पात्रतेमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसत असेल त्या बहिणींना आज 2 महिन्यांचे 3000 रुपये बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्याच बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. आजपासून त्याच बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. सकाळी भरपूर माता भगिनींना पैसे आले, काही माता भगिनींना आज दुपारी पैसे येतील, तर काही लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु हे पैसे घेण्यासाठी 38 बँका चालणार नाही, त्या 38 बँका सुद्धा लगेच बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2500 रुपये पाहिजे असतील तर त्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल. बघा, लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या 3 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. कारण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी निर्णय सुद्धा घेतलेला होता की ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांना थेट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना डबल योजनांचा अर्ज करायची गरज नाही. म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्हाला गॅसचे पैसे येतील. परंतु ज्यांचा अर्ज पात्र ठरलेला नसेल त्यांनीच डायरेक्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे. म्हणजेच पहिले पात्रतेची सांगण्यात आलेले आहे. तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, किंवा जर पात्र ठरलेला नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज सुद्धा केलेला असावा, तरच तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येतील. कारण ज्यांनी 6 महिन्यांच्या अगोदर गॅस खरेदी केलेला आहे त्यांच्या नोंदी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे गेलेले आहे. त्यांच्या माध्यमातून आज पैसे वितरण करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही गॅस 6 महिन्यांपूर्वीच घेतलेला असावा. जर तुम्ही या मागच्या महिन्यामध्ये किंवा चालू महिन्यामध्ये गॅस खरेदी केलेला असेल तर पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. बघा, तुमच्याकडे कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असेल परंतु तो गॅस ओरिजिनल गॅस असला पाहिजे. म्हणजेच तो गॅस रजिस्टर सुद्धा असला पाहिजे. जर तुम्ही ब्लॅकने गॅस घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण ज्यावेळेस आपण ब्लॅकने गॅस घेत असतो त्यावेळेस तुमची नोंदणी होत नसते. म्हणजेच ज्या बहिणी ओरिजिनल गॅस खरेदी केलेला असेल म्हणजेच त्या गव्हर्नमेंट रजिस्टर असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु आज गॅस कनेक्शनचे किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. तर बघा, काही लाडक्या बहिणींना आज 830 रुपये येतील, पुढच्या महिन्यामध्ये 830 रुपये येतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 830 रुपये येणार आहेत. म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 3 महिन्यामध्ये पैसे येतील. परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या लाडक्या बहिणींना आजच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व बहिणींना एकाच वेळेस 2500 रुपये येणार नाहीत. काही बहिणींना 830 रुपये येतील, काही बहिणींना थेट 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 3 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल तर त्याच लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे
येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 36,000 कोटींचा निधी विस्तार सुद्धा केला जाणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदा पाहिलेला असेल की 36,000 कोटींचा निधी फक्त लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे या गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी सुद्धा आज राज्य सरकारकडून निधी सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आजच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, मे हप्ता, गॅसचे पैसे, बोनसचे पैसे म्हणजेच ओवाळणीचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे वितरण होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे. ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना पैसे येणार नाही, थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज 36 जिल्ह्यांमध्ये का पैसे येऊ शकत नाहीत, कारण 36 जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात. जर हे पैसे तुमच्या अकाउंट नंबरवरती सोडण्यात येत असते तर आज सर्व बहिणींना पैसे सोडण्यात आलेले असते, परंतु हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे. त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे. त्यामुळे आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा झटपट बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर त्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा रायगड, 8वा जिल्हा मुंबई शहर, 9वा जिल्हा मुंबई उपनगर, 10वा जिल्हा पालघर, 11वा जिल्हा ठाणे आणि 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. बघा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. तर उद्याचे 12 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या. बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा बीड, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा जालना, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे आणि 12वा जिल्हा नंदुरबार जिल्हा. म्हणजे उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या. बघा परवा दिवशी पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा वाशिम, 5वा जिल्हा यवतमाळ, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा गडचिरोली, 11 जिल्हा गोंदिया, 12वा जिल्हा भंडारा जिल्हा. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांमध्ये आज 12 जिल्ह्यात, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, सरसकट सर्व बहिणींना पैसे येणार आहे. सोबतच आज काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. तर त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घ्या. ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल त्यांना पैसे येतील. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी 38 बँका चालणार नाही. तर त्या 38 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो. परंतु आज ज्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत त्या बँका अगोदर बघून घ्या. बघा आज पंजाब नॅशनल बँकेमध्ये पैसे येतील, येस बँकेमध्ये पैसे येतील, इंडस बँकेमध्ये, ओव्हरसीज बँकेमध्ये, इंडियन बँकेमध्ये, आयडीएफसी बँकेमध्ये, आयसीसीआय बँकेमध्ये पैसे येतील, एचडीएफसी बँक असेल, सिटी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारत बँक, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, पोस्ट बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसारख्या सर्व बँकांमध्ये पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे तरच पैसे येतील. परंतु ज्या बहिणींचं बँक खाता आधार कार्डचे लिंक नसेल त्या बहिणींना आज पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, ज्यांचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्यासाठी हे 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे.
सोबतच जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना पिठाची गिरण महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो तिसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा निर्णय म्हणजे मोफत डांका मशीन योजना आणि चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो चौथा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत सौरचूल सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरेल असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, परंतु ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल त्या लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येणार नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या चारही योजनांचा अर्ज करण्यासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहे, त्या पात्रता सुद्धा झटपट सांगतो बघा। लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, जी पहिली योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती शिलाई मशीन योजना आहे। तर या शिलाई मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। ज्या ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बघा। पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा बघा। तुम्ही जर या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत बघा। लाडक्या बहिणींनो शिलाई मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत बघा। लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे। परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीनसाठी देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी बघा। राज्यामध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, त्या सर्व बहिणींना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। परंतु याचा अर्ज कुठे करायचा आहे, याच्यासाठी पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या बघा। सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या, पहिली पात्रता तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही महिला व बालिका सेवाचं जे ऑफिस असतं म्हणजे समाज कल्याणचं ऑफिस असतं त्या ठिकाणी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना बघा। या डांका मशीनसाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे, परंतु या योजनेसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला डांका मशीनसाठी 52,000 रुपये रक्कम राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी चौथी योजना म्हणजे शेवटची योजना घेण्यात आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे सौरचूल योजना बघा। या सौरचूलसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। पहिली पात्रता उत्पन्न आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तुमचा अर्ज योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा तरच तुम्हाला सौरचूल खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या सर्व लाडक्या बहिणींनी त्या योजनांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। ज्यांना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा सुरूच करायचा आहे, कारण ही मोफत शिलाई मशीन योजना 12 महिने सुरूच असते। तुम्हाला कधी पण या योजनेचा अर्ज करता येत असतो, परंतु जर तुम्ही अपंग असाल, निराधार असाल, विधवा असाल, सोबतच तुम्ही SC कास्टमध्ये असाल, ST कास्टमध्ये असाल, NTC कास्टमध्ये असाल, OBC कास्टमध्ये असाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात येत आहे। जर तुमच्यामध्ये अपंगत्व असेल, तुमच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य सुद्धा देण्यात येत आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी याच्यामध्ये नियमावली सुद्धा तयार केलेली आहे की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी, सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसेल, परमनंट कामगार नसेल किंवा रिटायर झालेला पेन्शनधारक नसेल, सरकारी कारखाने असतील किंवा खाजगी कारखाने असतील, या ठिकाणी परमनंट कामगार नसेल, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचा
लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. म्हणजेच वर्षानुवर्ष सुरू असणारी योजना आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींना यांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. तर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून निधी सुद्धा वितरण होणार आहे. म्हणजेच आजपासूनच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.